SSM न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी। नमस्कार, मी पंकज महाडिक SSM न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सध्या प्रचाराच्या निमित्ताने डॉक्टर जितेश कदम हे गावोगावी फिरत आहेत। रात्रीचा त्यांचा प्रचाराचा धडाका सुरू आहे। तर कशा पद्धतीने प्रचार करतायत आणि कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत जाणून घेऊया। भैया नमस्ते। नमस्कार। रात्रीच्या अंधारात सुद्धा तुम्ही पायाला भिंगरी लावून प्रचार करताय, काय सांगाल? शेवटी जो जनतेने मार विश्वास दाखवलेला आहे, ज्या पद्धतीने आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी इथल्या स्थानिकांनी जी माझ्या उमेदवाराची मागणी केली, खरं त्या मागणीला खरं उतरण्यासाठी माझं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य मी खरं पूर्ण करतोय। लोकांच्या दारापर्यंत जाऊन त्यांचा आशीर्वाद घेणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्यानिमित्ताने मी लोकांच्या दारात जातोय। रात्रीचे 10 वाजलेले आहेत तरी देखील कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून येतोय। नाही, कसं आहे, शेवटी कार्यकर्त्यांनी स्वतःहून मागितलेली ही उमेदवारी आहे, त्यामुळे जोपर्यंत कार्यकर्ते थकत नाही तोपर्यंत मी थकून चालणार नाही। युवकांचा सुद्धा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आहे। तालुक्यात सगळ्यात जास्त जर चर्चेत कोणती उमेदवारी असेल तर ती तुमची आहे, कारण गेल्या 15 वर्षापासून या सर्व तरुणांच्या खांद्याला खांदा लावून मी काम केलेलं आहे आणि या सर्वांनी मला गेल्या 15 वर्षामध्ये जी साथ दिलेली आहे, ह्या साथीच्या आणि ह्या बळाच्या जोरावरच हे जे काय आता उमेदवारी झालेली आहे ही त्या बळावरची उमेदवारी आहे। निवडून आल्यानंतर विशेषतः युवकांसाठी तुमचा काय करण्याचा प्रयत्न राहील? खरं आज युवकांच्या बाबतीमध्ये सांगायला गेलो आपण तर आपल्या परिसरामध्ये युवकांना तसं बघायला गेलं तर इथं रोजगाराची संधी उपलब्ध होण्यामध्ये आपल्याला मदत करावी लागेल। उद्योजकता वाढली पाहिजे, हा माझा प्रमुख हेतू आहे। कारण येणाऱ्या काळामध्ये नवीन युवक जे पुढे येतात ते स्वतःच्या पायावर उभं राहणं आता गरजेचं आहे। फक्त नोकरी देऊन ती समस्या संपेल असं होऊ शकत नाही। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नवीन उद्योजक घडवण्याच्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न असेल। येणाऱ्या काळामध्ये नवीन उद्योजक घडवण्यासाठी फक्त नोकरी न करता तरुण आपल्या पायावर उभे राहावेत यासाठी प्रयत्न करणार असं डॉक्टर जितेश कदम यांनी सांगितलेलं आहे।